निवृत्त प्राचार्य म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली निवृत्ती घेतलेली आहे। आणि नांदगाव जे हायस्कूल आहे, आता त्या ठिकाणी कॉलेज देखील 11वी-12वीचं, तर त्या हायस्कूल वरती गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी कार्यरत होते। मॅडम पूर्वी आपल्या संस्थेत देखील होते ना बरोबर। हा, तर अशा प्रकारे प्रदीर्घ सेवेच्या निवृत्तीनंतर या शैक्षणिक कार्याबरोबर त्यांनी क्रीडा कार्यात देखील वाहून घेतलं होतं। एक क्रीडा प्रमुख प्रतिनिधी, रायगड जिल्ह्याचे एक प्रतिनिधित्व त्यांनी आपल्या ठिकाणी केलेलं आहे। असे आदरणीय ढोपे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचंच या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या वतीने स्वागत करतील आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राजेश गोळे सर, तसेच आपल्या क्रीडा प्रमुख गोळे मॅडम विनंती करतो। प्राध्यापक संभाजी ढोपे सर, आपल्या गावचे ग्रामस्थ, भविष्यातल्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले नितीन देशमुख, ज्यांच्या वडिलांच्या प्रेरणेने ही शाळा या ठिकाणी अस्तित्वात आली। प्रमुख जे वाघोशीतले 3-4 मंडळी होते, त्यातले त्यांचे वडील चिंतामण गुजरी म्हणून प्रसिद्ध असणारे, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शाळेची वाटचाल सुरू झाली। असे त्यांचे चिरंजीव नितीन देशमुख हे आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। या विद्यालयाचे शेडगे सर, आजच्या क्रीडा स्पर्धांच्या प्रमुख गायकवाड मॅडम, निकम सर, गायकवाड सर, मयूर, बाबू काका आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, चेहरे तुमचे सगळ्यांचे खुललेले दिसत आहेत, कारण काल फूड फेस्टिवल झालेला आहे आणि त्याचे पैसे प्रॉफिटचे खिशामध्ये आमच्या आहेत। तर त्यामुळं अत्यंत अधिक उत्साहात असणारी ही मंडळी, एकतर क्रीडा स्पर्धा म्हटल्यानंतर सगळे या ठिकाणी 5-6 दिवस आम्ही तयारीमध्ये आहोत आणि क्रीडा स्पर्धा कधी येत आहे, आम्ही कबड्डी, खो खो सगळी तयारी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। तर तुम्ही मुलात भाग्यवान आहात की आपल्याला ढोपे सर या ठिकाणी आज मिळालेले आहेत। तर ढोपे सर हे जे तुमच्यासमोर आहेत याचं व्यक्तिमत्व आहे की ते स्वतः क्रीडा शिक्षक आहेत। 35 वर्ष त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणून काम केलं, पण ते काम करताना असं एका शाळेपुरतं नाही, पण संपूर्ण जिल्ह्यातल्या कबड्डीच्या आणि खो खोच्या किंवा संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धा, नांदगाव जे इथं आहे पालीच्या पुढे 11 किलोमीटर, त्या नांदगावच्या कॉलेजचे जे प्राचार्य असल्यामुळे आणि खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या। अत्यंत संपर्क, दांडगा संपर्क, खेळाबद्दलची अत्यंत आवड, तुमचा तो डबल बार, सिंगल बार, हेड स्टँड म्हणजे शीर्षासन, सगळं जे म्हणून आहे ते तुम्हाला कोणालाच त्या सगळ्यांना हरवतील आपल्याला, असे ते ताकदवार आहे। तर या ठिकाणी आपण लवकरच स्पर्धांचं उद्घाटन आता या ठिकाणी करत आहोत ग्राउंडचं। या ठिकाणी ढोपे सर आले, नितीन देशमुख आले, सगळ्यांचं मला या ठिकाणी स्वागत करतो। आणि या स्पर्धा आपल्या तुम्ही खेळणार आहात, मस्त एन्जॉय करायचं आहे। इंजुरी म्हणजे कोणालाही जखम होणार नाही, लागणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची। आपलं ग्राउंड काही तेवढं पॉवरफुल नाही, तर जोशमध्ये होश घालवू नका। एखादी उडी मारताना जमीन नरम असेल तर मारा, तर नाहीतर मग आपलं छानपैकी खेळा, मात्र आपली ताकद दाखवा, जिद्द दाखवा, काय म्हणतो आपण, एक खेळाडू वृत्ती, संघ भावना आहे की नाही, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला निर्माण व्हाव्या। या क्रीडा स्पर्धा त्यासाठी आहे, तुमच्यातल्या ताकदीचं या ठिकाणी चित्तीचं, चिकाटीचं, दमदारपणाचं प्रदर्शन या तुमच्या क्रीडा स्पर्धांना
सन्माननीय मुख्याध्यापक राजेशजी गोळे सर, देशमुख साहेब, माझे सर्व असणारे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आज ज्या बाकावर तुम्ही बसलेला आहात तो बाक माझा होता. त्या बाकापासून मला सुरुवात झाली. अतिशय ग्रामीण भागात म्हणजे प्राथमिक शाळेत सुद्धा इयत्ता 7वी पर्यंत अतिशय ग्रामीण भाग होता आणि त्या ग्रामीण भागातून शाळेची सुरुवात झाली. आम्ही फार हुशार होतो, फार ढ होतो असं काहीच नव्हतं. आम्हाला काही कळतच नव्हतं आम्ही हुशार आहे का ढ आहे. मार्क किती पडत होते याचा अंदाजच आम्ही घेत होतो. ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिकताना विद्यार्थ्यांकडे जिद्द असते, चिकाटी असते आणि स्वतःमध्ये फार मोठी हिंमत असते आणि ती हिंमत ठेवणं तुमच्यामध्ये पाहिजे. या क्षेत्रामध्ये जात असताना खेळ हा असा आहे की जीवनात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला घेऊन जातो. फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, रात्रंदिवस मेहनत करण्याची आणि आपल्याला काय व्हायचं हे पाहण्याची आपल्या डोळ्यासमोर सतत दिसलं पाहिजे. मला हे व्हायचंय, मला खरं तर पोलीस व्हायचं होतं म्हणून मी धडपडत होतो. पोलीस भरतीही झालो होतो सोलापूरला मी, परंतु घरातली ॲट ए टाइम एका वेळी 2 भाऊ, माझा भाऊ मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मी सोलापूरला पोलीसमध्ये भरती झालो होतो. त्यामुळे एक भावाने सांगितलं की, थोरल्या भावाने सांगितलं की तू नको जाऊस, ती आता आहे तू पुढं शिक. रस्त्यावर गोळ्या विकण्याचं काम केलं, हॉटेलमध्ये काम करण्याचं काम केलं मी. आजही माझ्या गावामध्ये गेल्यानंतर हा मुख्याध्यापक आहे का याची शंका लोकांच्या मध्ये निर्माण होते. भांड्याचं दुकान चालवलेलं आहे, म्हणजे शालेय जीवनात हे मी केलेलं आहे. रस्त्यावर पंढरपूरला यात्रा असताना रस्त्यावर गोळ्या सुद्धा विकण्याचं काम केलं. आणि अशा परिस्थितीत म्हणजे गरीब परिस्थितीतून आपण पुढे जायचं असेल तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही सुद्धा हिमतीने, तुमच्याजवळ काहीच नाही आता असं समजत असेल तरी परंतु तुम्ही भविष्यामध्ये एका चांगल्या हुद्द्यावर जाऊ शकता. फक्त स्वतःच्या मनामध्ये एक क्षमता पाहिजे की आपण हे व्हायचंय, आपल्याला हे करायचंय, आपण हे केलंच पाहिजे आणि आपण हे केलं तरच आपण पुढं यशस्वी जीवन जगू शकणार आहे. तुम्ही पोलीस खात्यामध्ये जायचं असेल तर तशी तयारी करा, एखादा शिक्षक व्हायचं असेल तर तशी तयारी करा, एखादा चांगला खेळाडू व्हायचा असेल. माझे कित्येक खेळाडू आहेत विद्यार्थी की जे 10वी पर्यंत 12वी पर्यंत नांदगावला शिकले आणि मुंबईला जाऊन मला विचारायचं सर मी पुढं काय करू आता पुढं. तर मुंबईला जा म्हणलं, मुंबईला शाळेत जा आणि मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी क्लब असतात, त्या क्लबमध्ये खेळ आणि क्लबमध्ये खेळून ते बँकेमध्ये नोकरी लागली. आता ज्यावेळी मी मुख्याध्यापक होतो त्यावेळी त्यांना मी फोन करून विचारलं की तुम्ही शाळेमध्ये येताय ना, तर येतो म्हणले. 13 बॅचेस माझ्या शाळेमध्ये आल्या. प्रत्येक बॅचनं 25-30 हजार रुपये मला दिले. आणि त्यामुळे शाळेचे वैभव वाढवण्यात किती मुलांशी संपर्क ठेवणं अतिशय गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा जितका संपर्क ज्यादा तितका शाळेचा फायदा ज्यादा. तर विद्यार्थी मित्र, आयुष्यात खेळा, आनंदाने खेळा, हिमतीने पुढे जा, आपला आत्मविश्वास वाढवत राहा. या ठिकाणी जितकं तुम्ही जिद्दीनं ताकदीनं अभ्यास करा. आपल्या आई वडिलांना विसरू नका, शाळेतील गुरुजनांना विसरू नका, सदैव संपर्कात राहा. कुठलीही वेळ आली तर त्यांच्याशी मदत मागा. आणि जाता जाता मला एक थोडंसं जाता खेळ म्हणलं की विद्यार्थ्यांच्या अंगावर युनिफॉर्म पाहिजे. आणि युनिफॉर्म म्हणजे पुढच्या वर्षी, आता या वर्षी नाही देऊ शकलो पण पुढच्या वर्षी तालुका क्रीडा स्पर्धेला जाताना तुमच्या शाळेचा युनिफॉर्म हा मी देईन. फक्त त्यावेळी तो युनिफॉर्म त्यांच्या अंगावर दिसावा एवढी अपेक्षा करतो आणि अशी शपथ घेतो की आम्ही सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन पंचांनी दिलेल्या नियमांचे पालन करून खेळाडू वृत्तीने खेळ खेळून आपल्या शाळेचे गावाचे नाव लौकिक करू. जय हिंद. ठीक आहे.
गेला कोणतं आणायला गेलं कोणतं आणायला गेलं चल पॉइंट घे चल घेतला बा चल कर घाई चल घाई कर उडत चल शून्य काय उपयोग नाही. नाही सर त्याचा हातच जातो पहिला सारखा. ए बॅक को दे अरे खो दे कुठं खो दे कुठं खो. अरे तुम्ही सूरजच्या मागे लागूच नका. अरे आता सापडला आउट आउट. हो बॅक को होता बॅक को सर. बरोबर आहे.
रवी आलेला फोटो काढायला. फिरत गेली. आता परीक्षेला मार्क आला. पंपच आहे ना. सक्षम जोर लगा के, जोर लगा के. मस्त मस्त फॅन्टास्टिक. समीक्षा दांड्याच्या पुढे द्या. बरोबर टाकली तिने. अशी रावणी आली आता लांबतो तू. सोळाच्या पुढे गेली पाहिजे. जाईल बघ झापूक झुपूक. नाही जाणार ती पुढे. कमॉन. वा वा वा. मस्त मस्त. गुड. सुरत. वा वा वा. काय मस्त. Come on. वा वा सुंदर. काशी उडी मारते मग. मस्त मस्त.